अरे वा, एकामागून एक सगळेच आलात. या या या. हो, आतो 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 आतो. ये. आई, हा बाळा. तुझी तब्येत ठीक आहे ना? आय मीन, आम्ही बाहेर असताना घरात काही गोंधळ तर नाही झाला? अरे कसं, प्रमोद होता की माझी काळजी घ्यायला. अगदी व्यवस्थित त्याने मला मदत केली, स्वयंपाक करायला मदत केली, नंतरचा आवरायला मदत केली, मला औषधं घेतली का हातात आणून दिली मला. सांग. गुड. का आजी तिकडे ना खूप काही काही झालंय, मला तुम्हाला सगळं सांगायचंय. हो, मला पण खूप उत्सुकता आहे ऐकायची, पण तू जा लवकर फ्रेश हो आणि ये, मला सगळं सांगता. हो येते. एजे एजे लगेच कुठे निघून गेलात तुम्ही? एजे, मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. तुम्ही नाही म्हणालात, पण ते सुद्धा ठीकच आहे. पण इथे तेव्हापासून ना मला सतत असं वाटतंय की तुम्ही माझ्या आजूबाजूला असायला हवं. तुम्हाला खूप मिस करते इथे. तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी तिनाच रावळी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. फुलकीचा फूल तू इतकी कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी हिनाच रावळी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. अंतरा,
लीला, तिचं प्रेम आहे माझ्यावर, असं ती म्हणाली. बहुतेक चूक माझीच आहे. तिची काळजी घेत होतो मी, आणि माझ्या या काळजीचा तिने हा असा अर्थ घेतला अंतरा. मी तुला सोडून बाकी कोणावर कसं प्रेम करू शकतो अंतरा? माझ्या अशा वागण्याने तिला वाटत असेल की हे प्रेम आहे, मी प्रेम करतो तिच्यावर, तर मला माझं वागणं बदलावं लागेल अंतरा. माझं वागणं बदलावं लागेल. हे शोधताय ना? तुमचा टिफिन मी गाडीत ठेवलाय आणि बाथरूम मध्ये ठेवलेला टॉवेल, मगाशी इथे ठेवलेले इस्त्रीचे कपडे. काय काय चाललंय काय दुर्गा? किशोर, आता आपण ठरवलंय ना परत सगळं पूर्वीसारखं करायचं. हो किशोर, आता मी मनापासून पूर्वीसारखी घडी बसवायचा प्रयत्न करेन. या नात्याला आपण एक संधी देऊच शकतो. चला, एक सगळ्यात मोठा पेपर फायनली पास झालो. आता खरी मजा येणार. दुर्गा, तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकायला मी किती वर्ष वाट बघत होतो. मी खरंच स्वतःला सिद्ध करेन, खरंच. आणि या संधीचं सोनं करून दाखवेन. ट्रस्ट मी. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तिला तू प्रयत्न केलेस, हे काही कमी नाहीये, हो की नाही? हे जे मला नाही म्हणाली असली तरी काही हरकत नाही. म्हणजे वाईट वाटतंय मला, पण म्हणून मी काही अशी खचून वगैरे जाणार नाही. मी एजेंटच्या प्रेमात पडले हे लक्षात यायला किती वेळ लागला मला. मग आता एजेंटना सुद्धा त्यांचा वेळ मिळायलाच हवा. म्हणूनच आता मी सॅड होण्यापेक्षा मी असं ठरवलंय की मी एजेंटशी खूप चांगलं वागणार आहे. म्हणजे त्यांनाही मी आवडायला लागेल आणि एक ना एक दिवस नक्की ते माझ्या प्रेमात पडतील. शाबास. लीला, खूप प्रयत्न करतेस तुझ्या. मला फक्त ना म्हणजे एक असं म्हणजे मला तुझ्याकडनं एक वचन देशील का? आजी, कसलं वचन? म्हणजे असं की बघ, अभिरामला तुझ्या प्रेमात पडायला जरा वेळ लागेल, हे तुलाही समजतंय आणि तू हे मान्यही केलंस. मला फक्त एवढंच वचन दे की तू प्रयत्न करत राहशील आणि प्रयत्नात तू माघार घेणार नाहीस. म्हणजे तुझा हा जो काही उत्साह आहे, हा निर्धार आहे, हा टिकवून ठेवशील. हा, तू माघार घेणार नाहीस. मला माहिती आहे तो ज्या परिस्थितीतून गेलाय त्या परिस्थितीतून गेल्यानंतर त्याला ना खूप वेळ लागणार. मला माहिती आहे तो असं सहजासहजी नाही. आजी, आजी, फक्त मला एक सांग, तू माघार घेणार नाहीस. आजी, मी तुम्हाला वचन देते. हे जे आत्ता जरी मला नाही म्हणाले असले किंवा त्यांना कितीही वेळ लागला ना, तरी मी अजिबात माघार घेणार नाही. कारण कसं असतं ना, आता तुला तर माहित आहे, म्हणजे या नात्यामध्ये कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि इथं पुढाकार घेणारी तू आहेस. म्हणून म्हटलं, बाकी नंतर काय सगळं चांगलंच होणार आहे, माझी खात्री. आजी, आजी, हे बघा, आमच्या नात्यात प्रेम फुलेल
ह्याची पूर्ण काळजी घेईन. हे जे ना त्यांचं माझ्याबद्दलचं मत नक्की बदलायला लागेल. नक्की ना. तू माघार घेऊ नको हा. मी अभिराम ज्या परिस्थितीतून गेलाय ना ग, म्हणून त्याला जरा वेळ लागेल, बाकी काय नाही. तू थोडंसं समजून घे त्याला. याच्यामध्ये तुला जी मदत लागेल, कोणत्याही प्रकारची मदत लागेल, मी करायला तयार आहे. मी आहे तुझ्या सोबत. आजी, जेव्हा एजे मला हो म्हणतील, माझ्या प्रेमात पडतील, तेव्हा आजचा दिवस आठवून किती छान वाटेल ना आपल्याला. खरंच. पण नंतर सगळं चांगलंच होणार आहे ना. हा, मी आहे. ना 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 ना. बेबी, I'm sorry. I'm sorry ना. बेबी असं नको ना करूस, बोल ना माझ्याशी. सॉरी ना. सॉरी 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 सॉरी. सरू काय वागतेस हे? तुला काय प्रत्येक गोष्टीत मस्करी सुचते का? कधीतरी सिरियस हो ना लाईफ मध्ये प्लीज. मी सिरियसलीच बोलतेय. I'm sorry. तू तू इथे माझ्याकडे बघून बोल ना. हे बघ, मला नव्हतं माहित कसिनो मध्ये आपण हरू. I'm sorry ना. सरू आपण साधा सुद्धा हरलो नाही होत. अगं चांगले 20 लाख रुपये हरलोय. समजतंय का तुला? It's okay ना बेबी. वीस नाही नाही सरू, तुला ना माझं कधीच ऐकायचं नसतं. तुला नेहमी हट्ट करायचा असतं. मला एक सांग, तुला लीलालाच हरवायचं होतं ना, पण तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस? अगं लीला सुद्धा बाबांचं ऐकत होती, पण तू नाही. तुला तुझ्याच मनासारखं करायचं होतं. तू तू लीलाशी का कम्पेअर करतोयस मला? म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय? ती लीला माझ्यापेक्षा ग्रेट आहे, मी वाईट आहे? तेव्हा सरू, मला असं नाही म्हणायचं. अगं पण आपला बिझनेस ना आता खूप इनिशियल स्टेजवर आहे. तूच सांग, मी तुला सांगत नव्हतो का की सांभाळून खेळ? पण नाही, तू तुझ्या मनासारखं केलं. अरे आता ह्या मुमेंटला मी 20 लाखाचा लॉस कसा बेअर करायचा? नाही ठीक आहे, तू मला लीलाशी कम्पेअर केलंस ना. आता मी तुला दाखवून देते मी किती ग्रेट आहे तिच्यापेक्षा. मी एक काम करते, मी ना एजंटकडे जाते, त्यांना सांगते मला वेटरचा जॉब द्या तुमच्याकडे. हा, किंवा तिने दहीहंडी फोडली ना, तसं मी कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेते आणि देते तुझे 20 लाख सरू, रुपये. तू ओके? असं काही करणार नाहीयेस. नाही, मी असंच करणार तू आहे. मी- घातलायस तेवढा गोंधळ पुरेसा आहे. तू आता पुन्हा असं काही करू नकोस प्लीज. ओके, मग तू मला इट्स ओके म्हण. मी तुला सॉरी म्हटलंय ना, मग इट्स ओके म्हण. आणि जर तुझा राग गेला नाही ना, तर मी अजून एक एक आयडिया शोधून काढेन. इट्स ओके, गेलाय माझा राग. इट्स ओके. बेबी खरंच. ऐक माझं एक गोष्ट नीट ऐक. तू अशी चूक पुन्हा करणार नाहीयेस, कळलं? ओके ओके बेबी. बेबी आय लव्ह यू. लव्ह यू टू. आता ठीक आहे. आता काय? हा, कपडे कपडे. हा, लीला पटापट कर. याची बाहेर यायच्या आधी तुझं सगळं इथे तयार असायला हवं. रुमाल रुमाल. आता काय? लॅपटॉप लॅपटॉप. लीला हळू. हा, आज सगळं परफेक्ट व्हायला हवं.
चार्जर चार्जर. परफेक्ट. आता एकदा चेक करूया. कपडे ठेवले, लॅपटॉप, त्यात लॅपटॉपच्या बॅगमध्ये चार्जर पण आहे, गाडीची चावी, रुमाल, पाकिट, सगळे. ओके ओके. एजे, मी तुमच्यासाठी कपडे काढून ठेवलेत. नको, मला वेगळा सूट आणि शर्ट घालायचं. अच्छा, तुम्हाला दुसरा होता का? मला कळलंच नाही, सॉरी हा. पण एजे, मी बाकी पण तयारी करून ठेवली, म्हणजे लॅपटॉप, पाकिट, रुमाल, किट सगळं आहे. एक पण लीला, तुला हे सगळं करायची काही गरज नाही. मला माहिती आहे गरज नाही आहे, पण मला आवडतं तुम्हाला मदत करायला, म्हणून सगळं केलं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, 1 मिनिट, तुमची कॉफी. मला कॉफी नको. जे अहो, मी एकदम नीट पुसून आणलाय मग, आणि तुम्हाला सकाळी सकाळी कॉफी लागते ना, घ्या ना. मला कॉफी प्यायचा मूड नाही तर. मी एकदम स्ट्रॉंग बनवली, तुम्हाला आवडते तशी. मला ब्लॅक कॉफी प्यायचा मूड नाहीये. काय झालंय का यांना? मी काही विचारलं तरी नकोच म्हणतात. लीला, एनिवे मला जरा चेंज करायचंय. I need some privacy. आणि तुम्हाला माहिती तिथे काय झालं? लीला सगळ्यांसमोर जोरात ओरडली, एजी आय लव्ह यू. एजंटसाठी केवढं एम्बॅरेसिंग होतं माहितीये का? मला कळतच नाही या मुलीमध्ये एवढी हिंमत येते कुठून. खरंच यार. प्रमोद, काय चाललंय तुमचं? मी इथे तुम्हाला काहीतरी सांगतेय मनापासून, तुमचं लक्षच नाहीये. एकतर तुम्ही ट्रिपला आला नाहीत आणि आता तुम्ही या लॅपटॉपला माझ्यापेक्षा जास्त महत्व देताय. अगं तसं नाहीये लक्ष्मी. मग कसं आहे? अगं हे बघ, ज्या कारणासाठी मी ट्रिपला आलो नाही ना, त्या कारणाचा रिझल्ट आता थोड्याच वेळात येणार आहे. अगं आमचं पहिलं डील आहे, त्यामुळे माझं सगळं लक्ष ना फक्त आणि फक्त या मेलकडे. त्यांना काही सांगायलाच नको. ओ माय गॉड, लक्ष्मी, लक्ष्मी, अरे अरे आपला डील मिळालं. यस, टेंडर मिळालं मला. यस, कॉंग्रॅच्युलेशन. आपला बिझनेस आता मोठा होणार. मी बाबांना हरवलं. येस. क्या बात आहे. एक मिनिट, एक मिनिट. तू पेढा खा पहिला. पेढा घे. तुम्ही पेढे ऑलरेडी आणून ठेवलेले? हो, कारण ही आनंदाची बातमी आल्यावर मला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता. मला लवकरात लवकर हा पेढा देऊन सेलिब्रेट करायचं होतं. मला विराजला प्रमोद, ये. तुमच्या हातून टेंडर गेलं बाबा. कोणाला मिळालं? हो, ऑब्विसली आम्हाला. सो तू नक्की कुठली न्यूज द्यायला आलायस? तू मला टेंडर मिळाल्याची का माझ्या हातनं टेंडर गेल्याची?